दिनांक 2 एप्रिल 2026 स्थान पनवेल जिल्हा न्यायालय। पनवेल न्यायालयात आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळावा यासाठी मध्यस्थी केंद्राचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले। उच्च न्यायालयाचे प्रमुख राजेंद्र सावंत साहेब यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी विधी सेवा समितीच्या प्रमुख निराळे मॅडम तसेच जिल्हा न्यायाधीश आणि इतर मान्यवर न्यायाधीश उपस्थित होते। पनवेल बार असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे केंद्र प्रत्यक्षात आले असून न्यायव्यवस्थेसाठी ही एक मोठी सकारात्मक घडामोड मानली जात आहे। मध्यस्थी केंद्र म्हणजे काय? न्यायालयीन प्रक्रियेत वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी वादग्रस्त पक्षांमध्ये परस्पर चर्चेद्वारे समेटाने तोडगा काढण्याची ही एक प्रभावी पद्धत आहे। नागरिकांसाठी कसा होणार फायदा? कोर्टातील खटले कमी वेळात, निकाली खर्चात बचत, तणावमुक्त आणि मैत्रीपूर्ण तोडगा, न्यायालयावरचा ताण कमी या उपक्रमासाठी वकील संघटना, जिल्हा न्यायालय व विधी सेवा समिती यांच्या सहकार्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले। पनवेलमध्ये आता न्याय मिळवण्यासाठी लांब प्रतीक्षा नाही। मध्यस्थी केंद्रामुळे वाद मिटणार जलद, सोप्या आणि प्रभावी मार्गाने। मेडिएशन मार्फत ज्या केसेस कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्या केसेस इकडे दिल्या जातील मेडिएशन मध्यस्थीकरिता। आणि मेडिएटर ॲडव्होकेट्स ते दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून घेऊन समजूत आणि तो जे काही प्रकरण आहे मिटवण्याचा प्रयत्न करतील आणि दोन्ही पार्टीजना विन विन पोझिशन मिळेल आणि मध्यस्थीमार्फत भरपूर साऱ्या मॅटर्स निकाली होतील। मुलाखतमध्ये कसं आहे की इथे जर आरोपीची फॅमिली येत असेल कोर्टामध्ये आणि आरोपी जेलमध्ये आहे तर त्या दोघांचं बोलणं करून द्यायचं असेल तर ती ई मुलाखत सेंटर आपण त्यासाठी ओपन केलेलं आहे। इथे फॅमिली बसेल आणि आरोपी जेलमध्ये असेल तर त्यांचं कनेक्शन करून दिलं जाईल, त्यांचं दोघांमध्ये बोलणं होईल। ॲडव्होकेट्स पण त्याच्यासोबत असतील फॅमिलीसोबत आणि ते पण त्याच्याशी कोऑर्डिनेट करतील। नाहीये ई मुलाखत फ्रीमध्ये आहे आणि शिवाय फ्रंट ऑफिस पण लीगल एड मार्फत ओपन केलेलं आहे। तिथे देखील फ्री लीगल एड जी गरजू व्यक्ती आहेत त्यांना प्रोव्हाइड केली जाते। मेडिएटर ॲडव्होकेट्स मार्फत जे काही मॅटर सेटल झालेलं आहे तर सेटल्ड मॅटर असेल तर ॲडव्होकेट मेडिएटर्सना शासनामार्फत म्हणजे नालसा मार्फत 5,000 रुपये मानधन आणि नॉट सेटल जर मॅटर झाले तर 2,500 रुपये मानधन दिलं जाणार आहे। नागरिकांना तर याचा मोठा फायदा आहे। आपण बरेच ठिकाणी बघत असाल, रेल्वे प्लॅटफॉर्मला जा, एसटी स्टँडला जा, सगळीकडे आपल्याला लोक अदालत, लीगल एड याचाच एक भाग आहे। हा इतर समाजाला म्हणजे भांडण तंटा लवकर मिटावा म्हणून केलेला हा मध्यस्थीचा मार्ग आहे। मध्यस्थी मार्गामध्ये दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यावर चर्चा केली जाते आणि त्या चर्चेनंतर मीडिएटर जो असतो, जो मीडिएटर अपॉइंट केलेला असतो, तो त्यांच्याशी चर्चा करतो आणि वाद पूर्णपणे मिटवतो। तर ह्यामध्ये कसं आहे ना की ही अपॉइंटमेंट कशी होते, यामध्ये वकील मीडिएटर असतो, त्याची 15 वर्षाच्या वर प्रॅक्टिस झालेली आहे। त्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि हायकोर्ट ह्या दोघांच्याकडून त्यांचं सिलेक्शन होत असतं। त्यांना 40 आवर्सचं ट्रेनिंग दिलं जातं। 4 दिवसाचं हे एक्सक्लुझिव्ह ट्रेनिंग असतं, ज्याच्यामध्ये मीडिएटरनी कसं काम करायचं, समोर पक्षकारांशी कसं बोलायचं, त्यांना निर्णयापर्यंत कसं आणायचं। आपण जर बघितलं तर वाद एवढे विकोपाला गेलेले असतात की ते एकत्र येणार नसतात। जेव्हा वाद विकोपाला येतात तेव्हा ते कोर्टात येतात। कोर्टाची पायरी लवकर खाली त्यांना करता यावी आणि लवकर त्यांना निकालापर्यंत पोहोचता यावं यासाठी झटपट निकाल असा मध्यस्थी केंद्राचा रोल आहे। म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक व्यक्ती इथे खुश होऊ शकतो। म्हणजे थोडक्यात अन्यायाची गोष्ट केव्हा असते, जेव्हा न्याय उशिरा मिळतो। मध्यस्थीच्या मार्गातून आपल्याला न्याय लवकर मिळण्यासाठी एक विन विन सिच्युएशन निर्माण होते। आणि याच्यासाठी जेव्हा मध्यस्थी झाल्यानंतर 2 गोष्टी असतात की रिपोर्ट म्हणजे तडजोड झाली किंवा नाही असा रिपोर्ट आम्हाला द्यावा लागतो आणि हा रिपोर्ट जर तडजोड झाली नसेल तर अशा पद्धतीने दिला जातो। जर ती तडजोड झाली तर त्याच्या पद्धतीने त्याच्यामध्ये एक सेटलमेंट ॲग्रीमेंट असतं, ते बनवलं जातं आणि ते पुढे प्रोसीड केलं जातं आणि त्यानुसार ज्या कोर्टात ते मॅटर आहे तिथून ती डिक्री होते आणि मॅटर प्रॉपरली सेटल होतं आणि अशा प्रकारे दोन्ही पक्षकारांना एक योग्य वेळेत न्याय मिळतो। म्हणून म्हटलं जातं की मध्यस्थी ही एक प्रकारची विन विन सिच्युएशन आहे। ज्या मॅटर्समध्ये सेटलमेंट इश्यू असेल त्या मॅटर्समध्ये वकील किंवा जर जजेस लोकांना वाटलं न्यायाधीशला की या मॅटरमध्ये सेटलमेंट होऊ शकते, अशा प्रकारांमध्ये किंवा पक्षकारांना वाटलं की हे मॅटर सेटलमेंटने सेटल होऊ शकतात किंवा कॉम्प्रोमाइज नाही
अशा मॅटर्स करता ते मॅटर्स लिगल एडकडे मेडिशन्स करता पाठवले जातात, रेफर केले जातात. त्यानंतर मग त्या रेफरने आमच्या जे ट्रेन मेडिएटर असतात त्यांच्याकडे हा रेफरन्स येतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये मेडिशन करायचं असतं. यामध्ये कोणकोणते मॅटर आपण घेत आहोत त्याच्यामध्ये स्पेशली? नॉर्मली जे क्रिमिनल कंप्लेंट सोडून इतर सगळ्या प्रकारचे इश्यू जे कॉम्प्रोमाइज सुटू शकतात, जसे की मॅट्रिमोनियल डिस्प्यूट असतील, प्रॉपर्टीचे डिस्प्यूट असतील, जे मॅटर तडजोडीने सुटू शकतात असे सगळे मॅटर्स याच्यामध्ये अंतर्भूत करत नाही. याच्यामध्ये काही जजेस लोकांना पण मेडिसिनसाठी पाठवलं होतं. यापूर्वी तशीच पद्धत होती की जजेस लोकांकडून मेडिसिन व्हायचं, पण आता लिगल एड आणि नालसाने तेवढ्यासाठी मॅडमने सांगितल्याप्रमाणे ट्रेन मेडिएटर्स तयार केले, ज्यांनी प्रॉपर या सगळ्यांचं ट्रेनिंग घेऊन त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना ट्रेन मेडिएटर आता अशा लोकांकडे पाठवण्यात येते. कसं आहे ना, जर असं आपल्याला वाटत असेल वादी किंवा प्रतिवादी किंवा उभय पक्षकार जे काही कोण पक्षकार त्यांना जर असं वाटत असेल की आपल्याला समझोता होईल किंवा जर ह्याच्यामध्ये कोणीतरी मध्यस्थी म्हणून भूमिका नेमली तर आपापले वाद संपुष्टात येऊन त्याच्यामध्ये एक मध्यस्थाची भूमिका उत्तम राहिली तर त्याच्यामध्ये प्रकरण लवकर निकाली लागू शकते. याकरता आपण जजेस साहेबांना किंवा आपल्या वकिलांना सुद्धा इन्फॉर्म करू शकतो की आपल्या प्रकरणामध्ये जर का सेटलमेंट होत असेल तर आपण बघूयात आणि असं इन्फॉर्म केल्यानंतर आपले वकील किंवा पक्षकार स्वतः जज साहेबांना रिक्वेस्ट करू शकतात की आमचं मॅटर मेडिएशन किंवा मध्यस्थी केंद्राकरता रेफर करण्यात यावं आणि त्या अनुषंगाने एक फॉर्म फिलअप केला जातो ज्याच्यावरती दोन्ही वकील आणि दोन्ही पक्षकारांची सही घेऊन तो फॉर्म मध्यस्थी केंद्राकडे दिला जातो आणि मध्यस्थी केंद्रानंतर मग ते मॅटर प्रशिक्षित वकिलांकडे किंवा जजेसकडे आलं तर मेडिएशन करता ते मॅटर प्रोसीड केलं जातं, रेफर केलं जातं आणि त्यानंतर मग ते प्रकरण वेळ ठरवून म्हणजे पक्षकारांची आणि वकिलांची आणि मेडिएटर मध्यस्थी यांची प्रशिक्षित मध्यस्थ्यांची एक वेळ ठरवून ते मॅटर मध्यस्थी करता पाठवण्यात येतो. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण दोन्ही पक्षकारांचं मत जाणून घेऊ शकत नाही, तर ह्याच्यामध्ये स्टेप दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण जॉईंटली मीटिंग केली जाते. जॉईंटली मीटिंगमध्ये बेसिक काय केस आहे ही समजून घेतली जाते. त्यानंतर अशा काही प्रायव्हेट गोष्टी असतात, जसं HMP मध्ये काही कशा गोष्टी असतात ज्या समोरच्या पार्टनरसोबत आपण नाही शेअर करू शकत. अशा वेळेला सिंगल मीटिंग घेतली जाते, वादीची, प्रतिवादीची किंवा अर्जदाराची, सामनेवाल्याची अशी स्वतंत्र मीटिंग घेतली जाते. त्याच्यानंतर जर त्याच्यामधून ते निष्पन्न जातात थर्ड सिटिंगसाठी पुन्हा जॉईंटली मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये काय करू शकतो म्हणजे सुलह करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही एक्स बार्गेनिंगचं काही अमाऊंट असेल किंवा जी काही तुमचं मॅटर असेल ते सेटल होण्याकरता आपण त्याच्यामध्ये बसून तो एक गोंधळ आहे किंवा गोष्ट आहे ते आपण सॉर्ट आउट करून ते मॅटर सॉल्व्ह करू शकतो. आहे की त्यांनी स्वतः मेडिएशन करू नये, मेडिएशनला फक्त मॅटर रिफर करावं आणि इथे मॅटर येतं आणि तुम्ही मेडिएटर ॲडव्होकेट्सनी टाइम स्लॉट वाटून घ्या. त्यावेळी जो ॲडव्होकेट अवेलेबल असेल त्यांना ते मेडिएशन करावं. म्हणजे आठवड्यातून तुम्ही अर्ध सेशन देताय तरी चालेल, पण त्यावेळी असायला पाहिजे. माझा हा पर्टिक्युलर ॲडव्होकेट त्या ठिकाणी आहे. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.